नमस्कार। आज आपण मुलांच्या टिफिनसाठी पालकाची एक वेगळी रेसिपी बघतो आहे। बरेच मुलं पालेभाज्या खात नाही, त्यामुळे त्यांना काहीतरी वेगळं बनवून द्यावं लागतं आणि त्यासाठीच आज मी ही रेसिपी घेऊन आलेली आहे। मुलांना अगदी आवडेल अशी ही रेसिपी तयार होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। 1 कप पोहे घेतलेले आहे, त्यासाठी आपल्याला अर्धा कप रवा घ्यायचा आहे। तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरवर बारीक करू शकतात। अर्धा कप दही घेऊया। त्यानंतर 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे। 1 छोटा कांदा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला पालक घालून घ्यायचा आहे। आता आपण ह्या हाताने थोडंसं मिक्स करून घेऊया। थोडं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। आणि आता हे परत एकदा मिक्स करून घेऊया। यामध्ये पाणी घालायची गरज नाहीये, दही घातल्यामुळे हे छान भिजतं। हे सर्व एकजीव होईल तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे। रवा आणि पोहे भिजण्यासाठी आपल्याला थोड्या वेळासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर आता हे छान मिश्रण तयार झालेलं आहे। ह्यातील एक छोटासा गोळा घेऊया आणि तो आपल्याला अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आहे। तर आपल्याला याची टिक्की बनवून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे हातावर त्याला प्रेस करून घ्यायचे आहे आणि याची अशी टिक्की बनवून घ्यायची आहे। सर्व मिश्रणाच्या आपण अशाच प्रकारे टिक्की बनवून घेणार आहोत। तर इथे मी सर्व टिक्की बनवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण आता हे शेकून घेऊया। तर इथे तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकतात। मी इथे आज ह्या तुपामध्ये शेकून घेणार आहे। एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घ्यायचे। तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला ह्यावर सर्व टिक्की ठेवून घ्यायच्या आहेत। तुम्ही ह्या टिक्की तळून सुद्धा घेऊ शकतात। त्यानंतर परत यावर वरच्या बाजूने थोडंसं तूप सोडून घ्यायचं। आता ह्यावर झाकण ठेवून घेऊया आणि साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला टिक्की शेकून घ्यायची आहे। आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा टिक्की आपल्याला अशाच प्रकारे शेकून घ्यायची आहेत। तर तुम्ही बघू शकतात खालच्या बाजूने टिक्की छान शेकून झालेले आहेत। दुसऱ्या बाजूने सुद्धा आता आपण शेकून घेऊया। आणि इथे पालक पोह्यांची टिक्की बनवून तयार आहे। नेहमी पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात। त्याचबरोबर मुलांना तुम्ही ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात। तुम्ही बघू शकतात अगदी छान क्रिस्पी अशी ही तयार झालेली आहे। मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही ही टिक्की टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत सुद्धा देऊ शकतात। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।